दिवाळीपूर्वी तुमच्या बँक खात्यात नियमित पगाराव्यतिरिक्त अचानक एक मोठी रक्कम जमा होणार आहे. ही रक्कम एवढी आहे की या वर्षीची तुमची दिवाळीची संपूर्ण खरेदी याच पैशांमधून सहज होऊ शकते. पण ही नक्की किती रक्कम असणार आहे आणि ही रक्कम मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना कोणती एक अट पूर्ण करावी लागणार आहे? चला पाहूया. दरवर्षीप्रमाणे केंद्र सरकार यंदाही दिवाळीच्या सणादरम्यान केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्यात म्हणजेच डीए हायकची मोठी घोषणा करणार आहे. पण खरी उत्सुकता आहे ती म्हणजे यावर्षी सरकार 3% वाढ देणार की तब्बल 4%? कारण AICPI इंडेक्सच्या ताज्या आकडेवारीनं एक नवीन संकेत दिलाय. तुम्हाला माहिती आहे का, ही महागाई भत्ता वाढ फक्त पुढील महिन्यापासून लागू होणार नाही, तर ही वाढ 1 जुलैपासून प्रभावी मानली जाईल. याचा थेट अर्थ असा की जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तब्बल 3 महिन्यांचा थकीत ॲरियर्स एकाच दिवशी तुमच्या खात्यात क्रेडिट केला जाईल. पण आता प्रश्न उरतो, तुमच्या हातात नेमके किती हजार रुपये जास्त येणार? आता हे गणित नीट समजून घ्या. जर तुमचा मूळ पगार म्हणजेच बेसिक पे 18,000 रुपये असेल तर तुमच्या खात्यात वेगळा आकडा जमा होईल. आणि जर तुमचा बेसिक पगार 56,000 रुपये किंवा त्याहून अधिक असेल तर तुम्हाला दिवाळीचे सर्वात मोठे सरप्राईज मिळणार आहे. हे गणित किती रुपयांपर्यंत जाते? चला थेट पाहूया. तर 56,900 रुपये बेसिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात 3 महिन्यांचा थकीत ॲरियर्स आणि नवीन वाढीव भत्ता मिळून तब्बल 6,000 ते 6,800 रुपये अतिरिक्त जमा होणार आहेत. आणि 18,000 बेसिक असणाऱ्यांच्या खात्यात सुमारे 2,000 रुपये अतिरिक्त येतील. तुमच्या मते सरकारनं यंदा 3% वाढ दिली पाहिजे की 4%? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित अशाच ताज्या अपडेटसाठी ला सबस्क्राईब करा.